नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आजचे अपडेट आहे ई-के-वाय-सी बद्दल. नवीन ई-के-वाय-सी सुरू झाली का? संपूर्ण माहिती अपडेट ई-के-वाय-सी न्यूज अपडेट. आपण बघूयात ई-के-वाय-सी बद्दलचे अपडेट. कारण की बऱ्याच अशा लाडक्या बहिणी काय झाले आहे माहीत आहे का? ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू झालेली आहे का? ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकलेली होती, ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेलीच नव्हती आणि ज्या लाडक्या बहिणींची काही कारणास्तव ई-के-वाय-सी राहिली, जसे की त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते किंवा त्यांच्याकडे त्यांना अन्य अडचणी होत्या, अशा काही अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच अशा म्हणजे 60 लाख लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी ही अजूनही बाकी आहे. आणि अशा सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहेब त्यांनी सांगितले आहे, अपडेट दिलेले आहे. ते आपण आपल्या चॅनलवर त्यांचा लाईव्ह व्हिडिओ आपण दाखवला होता. तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला का? नसेल बघितला तर आठवणीने जाऊन बघा. त्यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अपडेट दिलेले आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र लाभार्थी महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी त्यांना करायची आहे, म्हणजे समजा तुम्ही पात्र लाभार्थी महिला आहात आणि जर तुमची ई-के-वाय-सी राहिली आहे किंवा चुकली आहे किंवा काही अनेक कारणांमुळे तुम्ही ई-के-वाय-सी करू शकलेला नाहीत, जर अशा सगळ्या लाडक्या बहिणींना जर ई-के-वाय-सी करायची इच्छा असेल, तुम्ही जर ई-के-वाय-सी करणार असाल तर तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले की तुम्हाला आम्ही ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देणार आहोत. तर या अशा म्हणजे स्वतः CM साहेब बोलल्यामुळे कदाचित लाडक्या बहिणींमध्ये अजून म्हणजे आता काय झालेलं आहे, कन्फ्युजन निर्माण झालं आहे. कारण की अजून ई-के-वाय-सी प्रक्रिया ही सुरू झालेली नाही. कारण की ई-के-वाय-सी प्रक्रिया जसेही सुरू होणार तसे आपल्या चॅनलवर लगेचच व्हिडिओ येणार. त्यामुळे झाले काय, आता घडत काय आहे, तर बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या म्हणजे जसे की महिला व बालविकास विभाग कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अजून इतर बऱ्याच ठिकाणी लाडक्या बहिणी गर्दी करत आहेत, रांगा लागलेल्या आहेत. कशासाठी? ई-के-वाय-सी करण्यासाठी. परंतु ई-के-वाय-सीची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी घाई गडबड करू नका. कारण की ई-के-वाय-सीची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाही. तुम्हाला कोणी म्हणजे काही सांगितलं का? काही तुम्हाला चुकीची माहिती कुठून मिळाली का? तर तुम्ही कदाचित दिशाभूल झालेला असाल. अजून ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू झालेली नाही हे सगळ्या लाडक्या बहिणींनी जाणून घ्या. आणि चुकलेली ई-के-वाय-सी ज्या लाडक्या बहिणींची चुकलेली आहे, कदाचित त्यांना पुन्हा ई-के-वाय-सी करता येणार का? तसेही अपडेट महाराष्ट्र शासनाकडून येणार. त्याबद्दल ई-के-वाय-सीबद्दल जसेही जे पण अपडेट येणार, जे पण काही न्यूज येणार त्याप्रमाणे आपण लगेचच तसे न्यूज अपडेट आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणूयात. त्यामुळे लाडक्या बहिणी कधी पण सर्व तुम्ही आधी सत्य जाणून घ्या आणि मगच तुम्ही ई-के-वाय-सी करायला जा. काय होतं, विनाकारण लाडक्या बहिणींचं म्हणजे फरफट होते, चक्कर जाते तुमची आणि तुम्हाला विनाकारण दमछाक होते. तुम्ही गेला असाल, तिथे रांगा लावल्या असाल, एवढ्या उन्हाच्या तुम्ही उभ्या राहिला असाल, परंतु हे जाणून घ्या अजून सगळ्यात आधी तुम्ही हे जाणून घ्या की ई-के-वाय-सीची प्रक्रिया ही सुरू झालेली नाही. कारण की तसे अपडेट येणार. महाराष्ट्र राज्य सरकारकडून तसा GR निघणार. आधी GR निघणार की आता ई-के-वाय-सी प्रक्रिया ही सुरू होणार आहे असे. त्याबद्दल आपल्या चॅनलवर त्यावर व्हिडिओ येणार की GR निघालेला आहे ई-के-वाय-सीचा, ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू होणार आहे. या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार. त्यामुळे तुम्ही गडबड करू नका आणि विनाकारण दमू नका. लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुमचे मिळाले का?
मार्च, एप्रिल आणि मे असे 3ही हप्ते तुम्हाला मिळाले का कमेंट करा हं. आणि लाडक्या बहिणी, तुम्हाला काही प्रश्न, समस्या, अडचणी असले तर आठवणीने मला कमेंट करून ठेवा. तुम्हाला कोणत्याही समस्या असू दे, तुम्हाला अर्निंग सोर्स म्हणजे काही पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काही तुम्हाला मार्ग हवे आहेत का, की कुठल्या मार्गांनी आपण काही योजना, अजून दुसऱ्या आपण योजनांचा आपण लाभ घेऊ शकतो का, किंवा असे मार्ग आहेत का, यावरही आपण तुमच्यासाठी व्हिडिओ आणूयात. फक्त तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला काही समस्या, अडचणी जर असल्या तर त्या संदर्भात आपण तसे व्हिडिओ आणूयात. पण लाडक्या बहिणी, तुम्ही आधी पूर्ण सगळी माहिती करून घ्या हं, आणि मगच हे करा. म्हणजे काय, ती तुमची दमछाक नाही होणार. लाडक्या बहिणी, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, महत्त्वाचं KYC अपडेट आहे. हा व्हिडिओ आठवणीने सगळ्यांना शेअर करा हं. आपण अजूनपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल हा पर्याय निवडा हं. म्हणजे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल. आपल्या चॅनलवर कुठलेही अपडेट आले, नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन येईल. आणि लाडक्या बहिणी बघा, महत्त्वाचे म्हणजे सर्व माझे परिवार, यूट्यूब परिवार आणि माझा फेसबुक पेज परिवार. फेसबुक पेज तुम्ही फॉलो नसेल केलं तर आठवणीने फॉलो करून ठेवा. आणि त्यामध्ये सुद्धा पर्याय असतात. पेज फॉलो केल्यानंतर तुम्ही योग्य तो पर्याय निवडा. कोणता पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, तर सर्व रील तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचले पाहिजे म्हणून ऑल रील असं तुम्ही पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला सर्व प्रत्येक अपडेट आले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल. तर लाडक्या बहिणी, महत्त्वाचे अपडेट होते. KYC करायला गडबड करू नका, घाई करू नका. अजूनही KYCच्या बाबत तसा कुठलाही GR निघालेला नाही आणि कुठलंही तसं काही अपडेट आलेलं नाही. त्या संदर्भामध्ये बघा, अगदी इझिली KYCची प्रक्रिया जेव्हा सुरू होणार आहे ना, तेव्हा वेबसाईट ओपन होईल किंवा अजून काही, आता समजा काही नवीन पद्धतीने जर KYC सरकारने सुरू केली तर त्याप्रमाणे इझिली तुम्ही मोबाईलवरून KYC करू शकाल. अशा पद्धतीने आपण तसा व्हिडिओ आणूयात. म्हणजे तुम्हाला कुठे कुठे लांब लांब जाण्याची आवश्यकता नाही आहे. कुठल्याही कार्यालयांमध्ये तुम्हाला जायची गरज नाही KYC करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही कोणतंही, तुम्हाला काही जर अपडेट आलं ना, कळालं ना, तर तुम्ही आधी पहिले त्याची पूर्ण चौकशी करत जा आणि मग जा. म्हणजे काय होईल, तर तुम्ही विनाकारण दमणार नाही, तुमची एनर्जी वाया जाणार नाही, तुमची वेळ वाया जाणार नाही. आणि विनाकारण समजा तुम्ही लांब राहत असाल तर तुमचे पैसेही वाया जाणार नाही. हो की नाही लाडक्या बहिणी? कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हां. आणि मे महिन्याचा हप्ता मिळाला का तुम्हाला? कारण की आता वितरण प्रक्रिया ही संपलेली आहे. वितरण प्रक्रिया शनिवारीच संपलेली आहे. शनिवारपर्यंत वितरण सुरू होते. त्यामध्ये लाडक्या बहिणी अशा काही राहिलेल्या आहेत का की त्यांना मे महिन्याचा हप्ता आलाच नाही? आणि तुम्हाला मे महिन्याचा हप्ता का नाही आला तेही मला कळवा हां. तुमची KYC जर राहिलेली असेल तर गोष्ट वेगळी आहे. KYC राहिलेल्या बहिणींना मात्र हप्ते मिळणार नाही.